सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी या गावात वादळात घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला। तेव्हा सातपुड्याच्या या आदिवासी पाड्यावर चोपड्याचे आमदार सौ लताताई सोनवणे यांनी भेट दिली व घटनास्थळाची पाहणी करीत मयतांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि मयत पावरा यांचे आई, वडील व मुलगा यांना अन्नधान्याची मदत त्यांनी वितरण केली। थोरपाणी आदिवासी पाड्यावरील वादळात घर कोसळले व यामध्ये नानसिंग पावरा वय 33 वर्षे, त्यांची पत्नी सोनूबाई पावरा वय 28 वर्षे, मुलगा रतिलाल पावरा वय 4 वर्षे व मुलगी बाली पावरा वय 2 वर्षे हे चौघे ढिगाऱ्याखाली दबले गेले व या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला। या दुर्घटनेत शांतीलाल नानसिंग पावरा वय 6 वर्ष हा बालक बचावला आहे। तेव्हा या आदिवासी वस्तीवर चोपडा आमदार सौ लताताई सोनवणे यांनी भेट दिली। तेव्हा या आदिवासी वस्तीवर चोपड्याचे आमदार सौ लताताई सोनवणे यांनी बुधवारी भेट देत मयत यांच्या पश्चात असलेल्या त्यांचे वडील गुला पावरा, मुलगा शांतीलाल पावरा, मयत यांची आई यांचे सांत्वन केले। तसेच मयताच्या कुटुंबासह या आदिवासी वस्तीवरील आदिवासी समाज बांधवांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील, पिना कोळी, यदा पावरा, आंबा पाणी येथील पोलीस पाटील दिलीप बारेला, मुका बारेला, थोरपाणीचे पोलीस पाटील लक्ष्मण बारेला व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्र TV 24 साठी परेश पालीवाल, चोपडा यांची रिपोर्ट।